सर्वांना नमस्कार. जबरदस्तीचे लग्न भाग 2. किंवा तू माझ्याशी लग्न कर आणि माझ्या घराच्या 4 भिंतीच्या आत माझी गुलाम म्हणून राहा. निवड तुझी आहे. प्रकाशराव हे ऐकून कोसळले. नको, नको साहेब, माझ्या मुलीला जाऊ द्या. मी तुमच्यासमोर हात जोडतो. जाऊ द्या साहेब, जाऊ द्या. काका, तुमचा निर्णय झाला आहे, शांत बसा. शौर्यने एका बाउन्सरला प्रकाशराव यांना बाजूला घेऊन जाण्यास सांगितले. ईशाला विरोध करायची संधीच मिळाली नाही. शौर्यने एका बाजूला उभ्या असलेल्या मानसीला वरमाळा हार आणायला लावली. मानसीने थरथरत्या हाताने ते हार दिले. शौर्यने स्वतःहून ईशाला ओढून उभे केले. जयमालाचा विधी पूर्ण करा, शौर्यने आदेश दिला. ईशाने डोळे घट्ट मिटून घेतले होते. तिचे अंग आता कापत होते, पण ती प्रतिकार करू शकत नव्हती. शौर्यने क्रूरपणे हसून तिच्या गळ्यात हार घातला. त्याने जबरदस्तीने ईशाच्या हातातला हार घेऊन तो स्वतःच्या गळ्यात घातला. पंडितजी म्हणाले, वधूवरांचे गठबंधन करा. शौर्यच्या आदेशावरून मानसीने घाईघाईच ईशाच्या साडीचा पदर शौर्यच्या शालशी बांधला. आता सप्तपदी फेरे घ्या, पंडितजी म्हणाले. शौर्यने ईशाला जवळ ओढले. जेव्हा तू माझ्या कंपनीत इंटर्न म्हणून आलीस तेव्हाच नियतीने तुझा निर्णय घेतला होता. चल ईशा, आता आपण आपले 7 जन्म जोडतोय. ईशाला अक्षरशः फरफटत त्याने अग्निकुंडाभोवती फिरायला सुरुवात केली होती. प्रत्येक फेऱ्यासोबत तिची स्वप्ने, तिचं स्वातंत्र्य आणि तिचं भविष्य जळून खाक होत होतं. सप्तपदी. विवाह मंडपातील रोषणाई आणि फुलांच्या सुगंधाच्या पार्श्वभूमीवर ईशाचे अश्रू आणि तिचं कंप पाहून उपस्थित पाहुणे, जे बहुतेक शौर्याच्या व्यावसायिक भागीदार आणि कुटुंब होते, ते गोंधळलेले दिसत होते. त्यांना वाटत होतं की ईशा लग्नाच्या आनंदाऐवजी भावुक झाली आहे. फक्त ईशाचे वडील प्रकाशराव एका कोपऱ्यात बसून असहाय्यपणे हे भयानक नाट्य पाहत होते. शौर्यने ईशाला अक्षरशः ओढत 7 फेरे म्हणजे सप्तपदी घेण्यास मजबूर केले होते. प्रत्येक फेऱ्यासोबत शौर्य तिच्या कानात काहीतरी क्रूरपणे कुजबजत होता, जे फक्त तिलाच ऐकू येत होतं. पहिली प्रतिज्ञा. हा पहिला फेरा. ईशा, आजपासून तू फक्त माझ्या नियमांनुसार जगशील. माझ्या वर्गात क्लास तुझी जागा काय आहे हे लक्षात ठेव. दुसरी प्रतिज्ञा. दुसरा फेरा म्हणजे तुझ्या त्या निरागस तोंडाने माझ्या प्रतिष्ठेवर जो चिखल फेकलाय त्याची किंमत मी व्याजासहित वसूल करणार. तिसरी प्रतिज्ञा. तिसरा फेरा. तुझ्या त्या महिला उद्योजिकेच्या मैत्रिणीसाठी तू जी सहानुभूती दाखवलीस ना, ती सहानुभूती आता तुझ्यासाठी कोणी दाखवणार नाही. चौथी प्रतिज्ञा. चौथा फेरा. आजपासून तुझं जग फक्त माझ्या वर्धन हाऊसच्या 4 भिंतीच असेल. बाहेरच्या जगातून तू कायमची कट झाली आहेस. पाचवी प्रतिज्ञा. पाचवा फेरा. तुझ्या खोट्या आरोपांमुळे माझ्यावर जो मानसिक तणाव आला आहे त्याचं प्रायश्चित्त तू आयुष्यभर करशील. सहावी प्रतिज्ञा. सहावा फेरा. तू माझ्या आयुष्यात पत्नी म्हणून नाही तर माझ्या सत्ता आणि प्रतिष्ठेचा एक भाग म्हणून आली आहेस, हे कधीच विसरू नकोस. सातवी आणि शेवटची प्रतिज्ञा म्हणजे 7वा फेरा. आणि ही शेवटची प्रतिज्ञा. तू जल्लाद म्हणालीस ना, आता तू याच जल्लादाच्या पूर्ण ताब्यात आहेस. आता तिला कोण वाचवतो ते मी बघतो. फेरे पूर्ण झाल्यावर पंडितजींनी त्यांना अखंड सौभाग्यवती भवचा आशीर्वाद दिला. हा आशीर्वाद ऐकून ईशाला खूप वेदना झाल्या. सिंदूर आणि मंगळसूत्र. आता वेळ होती सिंदूर आणि मंगळसूत्र विधीची. शौर्यने एका हातात सिंदुराची पेटी घेतली आणि दुसऱ्या हाताने ईशाच्या चेहऱ्यावर उचलला.
ईशाच्या चेहऱ्यावर उचलला. डोळे उघड ईशा, हा शेवटचा क्षण बघ. ईशाने भीतीने आपले डोळे उघडले. तिच्या डोळ्यातील पाणी तिच्या गालावरून वाहत होते. शौर्यने अगदी थंडपणे, कोणताही भाव न दाखवता तिच्या भागामध्ये सिंदूर भरला. सिंदूर भरताना त्याला एक क्षणभरही आनंद किंवा प्रेम जाणवले नाही, फक्त बदला पूर्ण करण्याचे समाधान होते. यानंतर मंगळसूत्राचा विधी झाला. शौर्यने तिच्या गळ्यात काळ्या मण्यांचे ते सोन्याचे प्रतीक जबरदस्तीने घातले. हा धागा ना, तुझ्या स्वातंत्र्याला कायमचा बांधणारा दोर आहे ईशा, त्याने हळूच तिच्या कानात फुसफुसले. शौर्यचा भयानक प्लॅन. विधी पूर्ण झाल्यानंतर शौर्यने आपल्या चेहऱ्यावर एक क्रूर स्मित आणले आणि उपस्थित पाहुण्यांना उद्देशून बोलला, लेडीज अँड जेंटलमॅन, हा विवाह माझ्या आणि ईशाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा प्रतीक आहे. ते खोटे बोलत होता आणि ईशाला ते ऐकून किळस वाटत होती. ईशा आजपासून ईशा शौर्यवर्धन आहे आणि मी तुम्हा सर्वांना आश्वासित करतो, तिने जे काही माझ्या कंपनीबद्दल किंवा माझ्याबद्दल गैरसमज पसरवले आहेत ते आता कायमचे संपलेत. ती आता माझ्यासोबत आहे, म्हणजे माझ्याशी विचारांशी सहमत आहे. शौर्यने ईशाचा हात आपल्या मजबूत हातात घेतला. ईशाचे वडील प्रकाशराव जेव्हा त्यांच्या जवळ आले तेव्हा शौर्यने त्यांना थांबवले. काका, आता तुम्ही घरी जा. ईशा आता माझ्या कुटुंबाचा भाग आहे. तिची काळजी करण्याची आता तुम्हाला गरज नाही. आणि हो, त्यांच्या मुलीने माझ्या विरुद्ध केलेले आरोप आता लग्न झाला आहे म्हणून मी ते मागे घेतोय. पण पुन्हा माझ्या प्रतिष्ठेवर किंवा ईशाच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर हा जल्लाद शांत बसणार नाही. त्याने बाउन्सरला प्रकाशराव यांना सुरक्षितपणे घरी सोडवण्याचे आदेश दिले, जेणेकरून ते पुन्हा परत येऊ नयेत. आता फक्त ईशा आणि शौर्य एका काळ्या आलिशान लिमोजिनमध्ये बसले होते. लग्नाचा माहोल, रोषणाई आणि पाहुणे मागे पडले होते. ईशाने थरथरत्या आवाजात विचारले, शौर्य, शौर्य, तू माझ्या वडिलांना धमकी का दिलीस? आता आता तू माझ्यासोबत काय करणार आहेस? शौर्य हसला. तो हसरा चेहरा एखाद्या महाकाय शिकारी प्राण्यांसारखा दिसत होता. त्याने गाडीतल्या काचेवर एक बोट फिरवलं आणि बाहेरचे दृश्य अस्पष्ट केले. काय करणार? तू मला जल्लाद म्हणाली होतीस ना? जल्लादाचे काम काय असते ईशा? शिक्षा देणे. आणि त्यांनी आपला फोन काढला आणि तिला एक ईमेल दाखवला. हा बघ, हा ईमेल मी तुला काल पाठवायचा होता. आता तू माझी पत्नी आहेस म्हणून तुला हे माहीत असायला हवं. ईमेलचा विषय काय होता माहितीये का? प्रोजेक्ट फोनिक्स माय रिव्हेंज.